सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। अनेक ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये रस्त्यांची चाळण देखील झालेली पाहायला मिळत आहे। सध्या मी सातारा लोणंद रस्त्यावर या महामार्गावर आहे आणि आता जर पाहिलं तर वडूत आणि आरळे गावच्या मधोमध जो पूल आहे, जवळपास ब्रिटिशकालीन पूल म्हणावा लागेल, या पुलाची अक्षरशः चाळण झालेली पाहायला मिळत आहे। मागील बरेच महिन्यापासून या पुलाच्या दुरुस्तीबाबत अनेक निवेदनं देखील या ठिकाणी देण्यात आली, मात्र जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही या ठिकाणी उपाययोजना केलेली दिसत नाहीये। त्यामुळं नागरिक सध्या आंदोलनाच्या पवित्रात असल्याचं पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमका काय विषय आहे, किती दिवसापासून तुम्ही पाठपुरावा करताय? 2016 पासून आम्ही या मार्गावरील ते वाडे आणि वडूदचे 2 ब्रिज आहेत, ऐतिहासिक पूल आहेत, 181 वर्ष जुने पूल आहेत। यावरील म्हणजे ज्यावेळी सावित्री सारखी दुर्घटना घडली त्यावेळेस सगळीकडे जिल्ह्यात ऑडिट काढलं जाणार। जिल्हाधिकारी म्हटले की याचं स्ट्रक्चरल ऑडिट होईल, पण याचं कुठलंही स्ट्रक्चरल ऑडिट झालं नाही। ह्याची होय मर्यादा पाहता स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः येऊन इथे बघितलं पाहिजे। या गोष्टी हलक्यात घेण्यासारख्या नाहीत। या रस्त्यावरून अनेक हजारो नागरिक प्रवास करतात आणि प्रवास करत असताना जर एखादी दुर्घटना घडली या अवजड वाहतुकीमुळे तर याला सर्वस्वी जबाबदार जिल्हा प्रशासनच राहील। त्याच्यावर किती म्हणजे किती वजनाच्या गाड्या जाते हे पण त्यांना माहित नाही आणि कशा स्वरूपात जातात हे पण त्यांना। आम्ही मीडिया मार्फत TV9 मार्फत वारंवार ह्या गोष्टी मीडिया समोर आणल्या, तात्पुरत्या स्वरूपात हे आदेश देतात, पण कायमस्वरूपी ह्याचा तोडगा निघालेला नाही। जर कायमस्वरूपी तोडगा निघणार नसणार तर आम्ही इथे आंदोलन करणार। अवजड वाहतूक जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत आम्ही जिल्हा प्रशासनाला आमची विनंती आहे की यावरील अवजड वाहतूक बंद करा, अन्यथा आम्ही आंदोलन करू। आणि 181 वर्ष जुने पूल आहेत, ह्याची रचना जुन्या पद्धतीची आहे। ह्याचे जे रेन वॉटर होल आहेत ते 1 फूट डाऊन आहेत, त्यामुळे हा रोड डाऊनच ठेवावा लागतो आणि त्याचे स्क्वेअर मध्ये होल आहेत, त्यामुळे जी घाण येते रस्त्याची ती त्याच्यामध्ये जाऊन अडकून बसते। त्यामुळे ह्याला चांगल्या टीम आणून ह्याचा सोक्षमोक्ष लावणं गरजेचं आहे। जिल्हा प्रशासनाला आमची या भागातून आमची एवढीच विनंती आहे की स्वतः आपण सर्व जिल्ह्यातील ज्या नॅशनल हायवेचे अधिकारी असतील, तुम्ही असाल, स्वतः येऊन इथे पहा आणि त्याच्यावर मार्ग काढा। अन्यथा जर याच्यात कुठली दुर्घटना घडली तर याला सर्वस्वी जबाबदार जिल्हा प्रशासन। आणि आमच्याकडे लेखी आहे, आम्ही निवेदन दिलेलं आहे की 22/5 ला आम्ही नॅशनल हायवेला निवेदन दिलंय की ह्या पुलावरील पावसाचे जाणारे छिद्र मोकळे करा, तरी त्यांनी केलं नाही आणि ते केलं नसल्यामुळे हा प्रकार घडतोय। मग याला कारणीभूत कोण म्हणायला लागेल? जनतेसाठी हे प्रशासन आहे। जनतेसाठी जर हे काम करत नसतील तर हे बसण्यात अर्थ काय तिथं त्यांचा? त्यामुळे जर जनतेनं हातात जर घेतलं तर अवघड होईल। त्यामुळे आमची विनंती आहे की थांबवा। नक्कीच खरं तर जिल्हा प्रशासनाला वारंवार याबाबतचा पाठपुरावा निवेदनाद्वारे केला होता, मात्र तरी देखील प्रशासनानं या रस्त्याबाबत पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचं पाहायला मिळत आहे। या पुढील काळात या पुलाच्या दुरुस्तीबाबत दखल नाही घेतली तर या पुढील काळात नक्कीच मोठं जन आंदोलन उभारणार असल्याचा इशारा देखील या ग्रामस्थांनी दिलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन अमीर शेखसह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।